गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी आहे खूपच छान व्हिडिओ बनवतो. या ठिकाणी जलीलभाईच्या शेतामध्ये आहे. या ठिकाणी हे जे आहे देवडांगरची शेती आहे. याने जलीलभाईनी देवडांगर लावलं. आता या ठिकाणी बघा तुम्ही दिसताय सगळं देवडांगर. जलीलभाई किती महिने झाले याला? आता बघा जलीलभाईशी बोलतो आपण. जलीलभाई बोला बरं, आता किती महिने झाले याला पूर्ण? मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग जलीलभाई. हे आपण जवळपास 2 महिन्याचं पीक झालेलं आहे. 2 महिन्याचं पीक झालं. अडीच 3 महिन्याच्या कालावधी याचं असतं. बरं. आणि हे आपले 3 एकरचं क्षेत्र आहे. त्यापैकी आपण 2 एकराची लागवड केलेली आहे. हां. आणि मी स्वतः पण व्यापारी आहे. अरे बाप्पा बाबा, क्या बात आहे. मी टरबूज, खरबूज, डांगर, मधुमक्का, अद्रक बिद्रक सगळ्या शेतकऱ्याचं प्रोडक्ट उचलतो. हा, आणि जागेवर काटा, जागेवर पेमेंट. वाव. आता मी एवढे प्लॉट बघितले, पण या प्लॉट मध्ये मी अक्षरशः यांचं एक जैविक खताचं प्रोडक्ट आहे, ते मी यूज करून बघितला. हा हा हा. स्वतः मी हे 2 औषधे हे बघा, हे तुमच्या हातामध्ये ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिक आणि तुम्ही 5 किलोची बॅग ॲग्री ग्रॅन्युल्स, Yes, हे तिन्ही प्रोडक्ट वापरले याला, हो. या देवडांगरला. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जलील क्वालिटी काय जाणवते बघा. आपल्या समोर एक देवडांगर आहे. हे बघा, हे सरासरी किती किलोचं आहे आता? 15 किलो. हे 15 किलोचं आहे. बाप. आणि खूपच छान आहे. तर बाकी तुम्हाला जे आता बाकी तुम्ही व्यापारी अनेक लोकांचं तुम्ही डांगर उचलतात, ट्रकाच्या ट्रका भरतात, पण या ठिकाणी असं चांगला फरक जाणवला का तुम्हाला वेस्टीचे प्रोडक्ट वापरून? हो, नक्कीच, ॲब्सोल्युटली. हो का? हो. मग आता आणि माझे सर्व शेतकरी मित्रांना एकच आपलं आव्हान आहे की कांदा पीक जर लागवड करायची असेल तर रासायनिक खत जेवढे कमी करता येईल तेवढं त्यांनी कमी करावे. आणि ज्याने आपलं जैविक खताचा वापर करावा, जेणेकरून आपला कांदा, आपला माल लॉंग टाइम टिकू शकते, क्वालिटी चांगली येते आणि उत्पन्नात वाढ होते. ॲब्सोल्युटली, आहे का नाही? तर बरोबर आहे. आता बघा, आता लाल कांदा लागवड होत आहे आणि उन्हाळ कांदा 2 महिन्यानंतर लागवड होणार आहे. तर तुमचं काय मत आहे की जसं लाल कांदा असेल, उन्हाळ कांदा असेल, याच्यामध्ये रासायनिकची मात्रा नसेल तर टिकूपणा येतो, आयुष्य वाढतं त्याचं, आणि कलर क्वालिटी एक नंबरचा माल मिळतो. आता तुम्ही बघता, आम्ही बघतो मार्केटमध्ये लोकांचं म्हणणं असतं, आपले जे जैविक खतं वापरतात त्यांचं म्हणणं असतं की आमचं मार्केटमध्ये एक नंबरचं रेट मिळालं. बरोबर. बरोबर आहे का नाही? येस सर. जलीलभाई धन्यवाद. ओके, थँक्स.